हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रिया स्क्रिप्ट. सो आज आहे वटपौर्णिमा आणि मी इथे आहे जर्मनीमध्ये. इथे काही वडाचं झाड वगैरे नाही आहे. सो मला आता घरच्या घरीच वटपौर्णिमा करावी लागणार आहे. बात तो सही है. मी एक रील पाहिली इंस्टाग्रामला की तुम्ही वडाचं झाड काढून तिथेच वाण वगैरे देऊन घरच्या घरी पण पूजा करू शकता. सो मी म्हटलं ओके लेट्स ट्राय. मस्त प्लॅन आहे. सो येस, चला तर मग रेडी होऊयात. आज मी घालणार आहे ही ब्युटिफुल साडी जी मला नीरे थ्रेड्स या पेजकडून आलेली आहे. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. खूप सुंदर कलर आहे. तुम्हाला ही ऑर्डर करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक मेन्शन करेल, तुम्ही ही ऑर्डर करा. बघू शकता किती सुंदर कलर आहे. सो आज मी ही साडी घालणार आहे. सो मेकअप इज डन. आता फक्त राहिलेली आहे घालायची साडी. ते थोडं डिफिकल्ट एकटीला घालणं, बट आय विल मॅनेज. 2000 years later. सो साडी घालून मी रेडी झालेली आहे. मस्त आहे ना कलर. फर्स्ट टाइम आय एम वेअरिंग दिस कलर. सो आता नेक्स्ट थिंग इज ज्वेलरी. सो ज्वेलरीसाठी माझ्याकडे आहे हा वाला हार, चंद्रकोरचा हार आणि मंगळसूत्र. मंगळसूत्र घालणार आहे मी हे वाला. छान दिसतंय. ओके, सो आय एम रेडी. ओ नाही, बँगल्स राहिलेत. वेट. ओके, सो मी रेडी झालेली आहे. कशा दिसतात? ग्रीन ग्रीन बांगड्या. आता करूया पूजेची तयारी. हा आहे माझा छोटासा क्यूटसा देवारा जिथे मी रोज माझी पूजा करते. चला तर मग पूजेची तयारी करूयात. ओके, सो मी ऑलरेडी ताट बनवून ठेवलेलं आहे ज्यामध्ये मी दोरा घेतलेला आहे. याचं मला ते तसलं करायचं, मला नाव नाही माहिती आहे, पण आय नो कसं करायचं ते. थोडंसं अक्षता घेतलेल्या आहेत, ओटी घेतलेली आहे, आंबा घेतलेला आहे, हळदी कुंकूही आहे. येस, इंडियात असते तर सगळं रेडीमेड भेटलं असतं. इथे नाही भेटत रेडीमेड काहीच, इथं स्वतःच करावं लागतं. 1 hour later. अरे वा, जमलं ना मला. हे बघा. अरे वा 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 वा, गुड वर्क प्रिया. याला कसली माळ म्हणतात आता माझ्या तोंडात येत नाहीये त्याचं नाव. आणि मला हेही माहिती आहे की ते हळदी आणि कुंकाने असं असं करायचं असतं. रुको जरा, सबर करो. ये, सो ही छोटीशी माळ माझी तयार आहे. प्रियांका, गुड वर्क. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. फुलं आणते, फुलं. सो फुलंही आहेत. थोडीशी खडी साखर घेते. सो आंबाही रेडी आहे. आज पूजाच केली नव्हती, सो आत्ता पूजा करून घेतली. आधी म्हटलं पूजा करावी आणि त्यानंतर वटसावित्रीची पूजा करावी. सो त्याने सांगितलं की वडाचं झाड काढा, त्याला पारंब्या काढा, मनात श्रद्धा असली ना बस झालं असं मला वाटतं. वडाचं झाडच असायची गरज नाही. क्या बात है सर, क्या बात है सर. ओके, छान काढलंय, नॉट बॅड. त्याच्यावरती हळदी कुंकू वाहते. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः.
ओके, 7 जन्माची डील डन. आणि तरीही मला ते गोल गोल फिरता नाही आलं आहे, सो त्यासाठी आयडिया आहे माझ्याकडे. सो हे आहे झाड आणि मी असा विचार करते की या झाडाला 7 फेऱ्या मारावेत. ये क्या हो गया? ये क्या सुन रहा? म्हणजे मला फेऱ्या मारावेत म्हटलं म्हणजे तीही हौस होऊन जाईल. Dada, why? Why, Dada, why? This is business. This is my sweat. I know, but I did business. Shut up! क्या बढ़िया था गुरु. ओके, सो मित्रांनो, अशा प्रकारे मी सेलिब्रेट केलेली आहे माझी वटपौर्णिमा इथे जर्मनीमध्ये. वडाचं झाड नसतानाही बट पारंपरिक वेने जसं ब्राह्मणांनी सांगितलेलं तसं की वडाचं तुम्ही चित्र काढू शकता आणि त्याची मनोभावी पूजा करू शकता, तसं मी केलेली आहे. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. सो येस, डील डन झालेली आहे 7 वर्षासाठी. मस्तपैकी प्रसादाला काहीतरी गोड करते, मला ही भूक लागली आहे. सो मी आता उपवास पण सोडूनच घेते. So thank you so much for watching and see you into my next vlog. Bye bye.